थोडी तिखट, गोड, आंबट, तुपकट ह्या चारही चवी एकमेकींमध्ये इतक्या परफेक्ट मिक्स झाल्या की खाताना श्रीमंतीचा फील देतात. बरं, दिसायला जितकी टेम्पटिंग दिसते ना, खायला त्याही पेक्षा ऑसम. परफेक्ट कन्सिस्टन्सी, कलर भाजीचा रिचनेस वाढवते आणि या गरमागरम भातासोबत वॉव. मी तुम्हाला सांगू का, ही थाई करी ना रोजचाच आपला जो नेहमीचा भात आहे ना, अगदी साधा त्याच्यासोबत सुपर लागते, सुपर लागते. आणि तुम्हाला जर भाजीचा हा परफेक्ट स्वाद पाहिजे असेल ना, तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. नमस्कार, सुषमा जल्दीवाले रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि अंडा करीच्या भरपूर रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे. आज पण आपण एकदम आगळी वेगळी चव घेऊन आलेली आहे, ते म्हणजे थाई अंडा करी. थाई अंडा करी आहे, पण त्याला भारतीय टच आहे, भारतीय पद्धतीने बनवतो आहे आपण. रेसिपी साधी सोपीच आहे, पटकन तयार होते. तर तुम्ही म्हणाल थाई अंडा करी नेमकी काय, तर थाई अंडा करीचा बेस असतो नारळाचं दूध. आणि मग ती हिरव्या मसाल्यामध्ये होऊ शकते किंवा लाल मसाल्यामध्ये. तर आज आपण ग्रीन मसाल्यामध्ये अंडा करी तयार करतो आहे. कुठल्याही प्रकारच्या भातासोबत सॉलिड लागते, एकदम ऑथेंटिक टेस्ट येते याला. तर आपण रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. त्यासाठी इथे मी 10 अंडी बॉईल करून घेते. तर कुकरच्या भांड्यामध्ये चांगलं वरती येईल एवढं पाणी घालून घेतलं. आता भात पण मी सोबत लावून दिला, म्हणजे एका वेळेस दोन्ही गोष्टी होऊन जातात. आणि कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवरती याच्या 2 शिट्ट्या काढून घेते, म्हणजे अंडी व्यवस्थित बॉईल होतात आणि आपला भात पण शिजतो. तर काही मसाले भाजून घेऊ. तर 4 चमचे पोहे खायच्या चमच्याने धणे घेतलेले, 2 चमचे जिरं आणि अर्धा चमचा काळे मिरे. तर याला मंद आचेवरती आपल्याला एक हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं. आपले भाजून झालेले आहे, याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला याची पावडर करायची आहे. इतर साहित्य बघूया. तर 2 इंची आल्याचा तुकडा आहे, त्याची सालं काढून घेतली. 7-8 कढीपत्त्याची पानं आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या अगदी छोट्या आकाराच्या आहे, थोडासा पुदिना घेऊन घेतलेला, 3 हिरव्या मिरच्या आणि अगळपगळ आपल्याला कोथिंबीर घेऊन घ्यायची. मी चांगली मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर आणि बाकीचे सगळं साहित्य स्वच्छ धुवून घेतलं आणि मीडियम आकाराचे 4 कांदे घेतलेले. आता हा थंड झालेला मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची आपण पावडर तयार करून घेऊ. आता पेस्ट तयार करून घेऊया. तर त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये हा बारीक करून घेतलेला मसाला घालून घेऊ. नंतर कांद्याचे मी असे मोठे मोठे काप करून घेतले. नंतर हिरवी मिरची आणि आलं जे आहे त्याला कट करून घेतलेलं, म्हणजे ते बारीक चांगलं होतं. आणि लसूण, कढीपत्ता, मेणची पानं ते टाकून घेतलेली. आपल्याला आता लिंबू लागणार आहे, तर लिंबू म्हणजे लिंबूचं साल आपण इथे वापरतोय. तर 1 लिंबू घेतलं आणि त्याचं संपूर्ण साल आपण त्याच्यामध्ये टाकू. फक्त वरवरचं साल टाकायचं, खालचा जो व्हाईटवाला पोर्शन आहे तो नाही घालायचा, तो कडवट असतो. तुमच्याकडे जर लिंबू नसेल ना, तर कोळी लिंबूचे 2-3 पानं तुम्ही वापरू शकता, कारण एक खूप छान फ्रॅग्रन्स देतो या करीला. आणि हा अगळपगळ कोथिंबीर त्याच्यामध्ये घालून घेऊ आणि याची छान फाईन आपण पेस्ट तयार करू. तर तुम्ही बघू शकता याची आपली मस्त फाईन पेस्ट तयार झालेली आहे. आता हे एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊ. बघा, रंग पण खूप छान आलेला आहे. ॲक्च्युली काय होते ना, ही थाई करी म्हणजे थायलंडमध्ये जेव्हा करते ना, तर तिथे जे हर्ब्स मिळतात ना, ते तिथे वापरले जातात. जसं सिलँड्रो आहे, अजून काही असेल तिथे मिळत असेल, किंवा गवती चहा वगैरेचा एक प्रकार असतो, तर तोही त्याच्यामध्ये टाकतात. पण इथे मी आपल्याकडे जे हर्ब्स मिळतात तेच वापरलेले आहे, जेणेकरून आपल्याला ते करणं सोयीचं होईल किंवा सगळ्यांना ते करता येईल. आता त्या पॉटमध्ये ना थोडंसं पाणी घालून घ्यायचं, कारण पॉटला भरपूर लागलेलं असते आणि त्या पाण्याचा वापर आपल्या ग्रेव्हीमध्ये आपण करू शकतो. अंडी पण बॉईल करून झाली होती, तर त्याची मी सालं काढून घेतली आणि त्या अंड्याला ना आपण असे 4 काप करून घेऊ. खूप आतपर्यंत नाही जाऊ द्यायचे, वरूनच करायचे, नाहीतर अंड्याचे 2 भाग होऊन जाईल असे, जेणेकरून जो मसाला आहे ना तो आतमध्ये जातो आणि अंडे जे आहेत ते चवीला चांगले लागतात. तर आता आपल्या या रेसिपीमधला सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स ते म्हणजे नारळाचं दूध. तर इथे मी एक ओलं नारळ घेऊन घेतलं आणि त्या नारळाला आपण फोडून घेऊ. तर बघा, छान असं मस्त पांढरं शुभ्र नारळ घेऊन घ्यायचं. चवीला पण खूप चांगलं आहे नारळ, असं थोडंसं गोडसर आहे. आणि त्याचे असे पातळ पातळ मी काप करून घेतलेले, कारण आपल्याला याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, दूध काढायचं आहे. त्याच्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दिलेलं आणि 1 ग्लास पाणी घेतलं. इथे पाण्याचा वापर जे आहे ना तुम्हाला प्रॉपर करायचा आहे, म्हणजे तुमची ग्रेव्ही इथे प्रॉपर होते. तर त्याच्यामधलं मी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकलं आणि ते मिक्सरला आपण फिरवून घेऊ. वाटलं तर थोडं थोडं पाणी त्याच्यामध्ये टाकत जायचं. तर हे बघा, आपलं फिरवून झालेलं आहे आणि इथे मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर केला आहे फिरवताना.
आता आपल्याला त्यातलं दूध काढायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही एखादा कापड घेऊ शकता, मस्लिन क्लॉथ. माझ्याकडे नेट आहे. ही नेट जी आहे ना, ते असं लिक्विड गाळायचीच आहे माझी. कारण काय होते, ही पटकन धुतल्या जाते, पटकन सुकते, म्हणून मी अशी ही नेट घेऊन घेतलेली. तर बघा अशा पद्धतीने त्याच्यामधलं सगळं दूध काढून घ्यायचं आहे. छान हाताच्या साहाय्याने दाबून दाबून सगळं दूध काढायचं. तुमच्याकडे जर मस्लिन क्लॉथ नसेल, अशी नेट पण असेल ना, तर एखादा पातळ कापड घरामध्ये असतो ना, त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. तर याच्यामधलं आपण सगळंच दूध काढून घेऊया. आणि या दुधाचा तुम्ही कधी स्वाद घेऊन बघा, म्हणजे खूप छान याला स्वाद येतो असा. आता बघा हे दूध काढून झालेलं आहे आणि याच्यामध्ये असं फारसं राहिलेलं नाही, तरी पण आपण एकदा ना परत याच्यामधलं दूध काढून घेऊ. तर आता हे सगळं काय करायचं, परत मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ आपण आणि परत एकदा हे मिक्सरला फिरवून घेऊ. आणि हे फिरवून घेतलं की परत तीच प्रोसिजर त्याच्यामध्ये करून द्यायची. जे उरलेलं पाणी होतं ना, अर्धा ग्लास ते मी वापरलं आणि परत अर्धा ग्लास पाणी घेऊन घेतलं. म्हणजे इथे 1.5 ग्लास पाणी मी घेतलेलं आहे. आपल्याला जसं जसं लागते ना, तसं तसं पाणी आपण घेऊ. शेवटी किती पाणी लागलं ते मी तुम्हाला सांगणारच आहे. आता परत हे त्याच्यामध्ये टाकून मिक्सरच्या भांड्याला लागलं होतं ना, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि आता आपण याचं दूध काढून घेऊ. ॲक्च्युली ते कापड खाली बसलं होतं ना, तर त्याच्यामुळे त्याचं दूध थोडंसं त्याने ॲब्सॉर्ब करून घेतलं, म्हणून तितकं दूध निघते आहेत. आधीचंच दूध त्याने ॲब्सॉर्ब करून घेतलेलं दूध आहे. आपण नंतर तर थोडंच पाणी घातलं होतं. तर याच्यामधलं हे सगळं काढून घ्यायचं. जेवढं शक्य होईल तेवढं काढायचं. त्याच्यात काहीही राहायला नको. बघा इथे आपलं सगळं नारळाचं दूध काढून झालेलं आहे आणि असं मिक्स करून दाखवते बघा. म्हणजे परफेक्ट थिकनेस आहे. खूप पाणी आपण इथे वापरलं नाही आहे. अगदी इथे आपण 1.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे नारळाचं दूध काढायसाठी. आणि बघा हा चौथा जो आहे ना, हा मी फेकणार नाही आहे. याची पण काहीतरी मी बनवतच असते काही ना काही नेहमी जेव्हा हे निघतं ते. कधीतरी तुम्हाला पण सांगेल, दाखवेल. तर अशा पद्धतीने आपलं नारळाचं दूध पण तयार आहे. म्हणजे असं स्टेप बाय स्टेप हे सगळी प्रोसिजर तुम्ही करून घेतली ना, पटापट तुम्हाला ती करी जी आहे ते तयार करता येते. आणि आता सगळ्यात शेवटचा पार्ट तो म्हणजे फोडणी. तर कढईमध्ये मी 2.5 टेबलस्पून तेल घालून घेतलं आणि जवळपास 2.5 टेबलस्पून किंवा 25 ग्रॅम हे बटर आहे. तुमच्याकडे बटर नसेल ना, तर तुम्ही फक्त तेलाचा पण वापर करू शकता. आता हे खूप आपल्याला गरम वगैरे होऊ नाही द्यायचं. थोडंसं हलकंसं गरम झालं की आपण तयार करून घेतलेला हा सगळा मसाला किंवा ही सगळी पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आपल्याला या पेस्टला चांगलं शिजू द्यायचं आहे. म्हणजे एक त्याचं कढईला सोडेपर्यंत, तेल सुटेपर्यंत आपल्याला ही पेस्ट त्याच्यामध्ये शिजवून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता याच्यामधलं पाणी सुरुवातीला टाकलं तेव्हा सगळं पाणी आटलेलं आहे आणि छान ही कढई सोडायला लागलेली आहे. म्हणजे इथे आपली पेस्ट जी आहे ती चांगली शिजवून झाली आहे तेलामध्ये आणि अशाच पद्धतीने ती पेस्ट शिजवून घ्यायची. म्हणजे भाजीला जी टेस्ट येते ना, ती सुपर येते. आणि त्याच्यानंतर आपण मिक्सर धुवून घेतलेलं पाणी होतं ना, ते याच्यामध्ये टाकलेलं आहे. पण तो मसाला शिजल्यानंतर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आणि आता त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे. तर एक काम करायचं, दूध घालायच्या वेळेस आता याचं थोडं टेम्परेचर तर डाऊन झालं आहे आपण पाणी घातल्यामुळे. गॅस आयदर बंद करून घ्या किंवा एकदम स्लोवरती करा, नाहीतर हे दूध जे आहे ते फाटू शकतं त्याच्यामध्ये आणि फुटकर आपली करी तयार होईल. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद करून मी दूध घातलं आणि दूध घालायच्या आधी ना व्यवस्थित ढवळून घ्यायचं. नाहीतर ते काय होते, जो पाण्याचा पोर्शन असतो तो वरती राहतो आणि थोडासा जो थिक पोर्शन असतो तो खाली बसतो. म्हणून एकदा स्टर करून त्याच्यामध्ये हे दूध टाकायचं आणि थोडंसं मी गंज पण मिसळून घेतला त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये नारळाचं दूध घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग गॅस ऑन करायचा. तर आता मी इथे गॅस ऑन केलेला आहे आणि मीडियम फ्लेमवरती गॅस करून घेतला आणि हे सारखं आता थोडा वेळ आपण फिरवत राहू आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये अंडी घालून. आणि बघा इथे करी जी आहे ते करीची थिकनेस आता तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला पातळ पाहिजे की घट्ट पाहिजे. पण इथे मी पोहे खायच्या चमच्याने 1.5 चमचा मीठ टाकून घेते. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. पण माझ्या मते ना थोडीशी घट्टसरच चांगली आहे. ती भातासोबत मिक्स करायलाही जेवढी तुम्ही घट्ट कराल ना, तर ते थोडीशी कमी लागते. जेवढी पातळ राहील ना, तेवढी ते भाताला जास्त लागते. कारण घट्ट असली की थोडीशी जरी भातामध्ये मिक्स केली तरी त्याचा चवदारपणा आहे. भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे माझ्यासाठी अगदी परफेक्ट आहे. आता आपण हे बॉईल केलेले सगळे एग त्याच्यामध्ये टाकून घेऊ. तर इथे जे आहे ते कंप्लीट 2 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. भाजीला उकळी आली, थोडीशी भाजी शिजली की अजून ती थोडी घट्ट येते. आता तुम्ही बघू शकता याला छान उकळी आलेली आहे आणि आता थिकनेस बघा भाजीची अगदी परफेक्ट थिकनेस झालेली आहे. भाजी थोडंसं त्याचं टेम्परेचर डाऊन झालं की अजून भाजी आपली थिक येते. म्हणजे हे पाणी जे आहे ते परफेक्ट होतं, म्हणून पाण्याचं प्रमाण इथे फार महत्त्वाचं आहे. आता भाजी तयार झालेली आहे. चांगली मोठी उकळी आली ना की भाजी लगेच आपल्याला बंद करून द्यायची आहे. खूप वेळ ही भाजी शिजवून घ्यायची नाही, कारण आपला मसाला ऑलरेडी चांगला शिजला गेला होता.
आता त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं आहे, पण गॅस बंद करून लिंबू पिळायचं, गॅस सुरू असताना पिळू नका. तर ज्याचं आपण पाठीमागची साल काढून घेतली ना, तर तेच लिंबू मी वापरलेलं आहे. तर अर्धच लिंबू पिळवा, त्यापेक्षा जास्त पिळू नका, कारण ती टेस्ट जी आहे ती बॅलन्स झाली पाहिजे. खूप आंबट पण व्हायला नको. छान वरून मस्त कोथिंबीर घालू, एकदा परत मिक्स करून घेऊ आणि आपली थाई एग करी अगदी तयार आहे. घरच्याच रोजचाच भातासाठी जो तांदूळ वापरतो तोच भात मी केलेला आहे आणि गरमागरम भातासोबत ही गरमागरम एग करी, वा सुपर. तुम्हाला वाटलं तर तुम्ही वरून थोडंसं लिंबू त्याच्यामध्ये टाकू शकता, तर तुम्हाला चवीला थोडंसं वाटलं तर. अदरवाईज गरज नाही आहे. इतकी परफेक्ट ही करी तयार झालेली आहे आणि तुम्ही पण ही करी एकदा नक्की ट्राय करा. मला खात्री आहे तुमच्याकडे पण सगळ्यांना आवडेल, कारण खरंच खूप ऑसम टेस्ट येते याला. आणि आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.